नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. लोकशाहीत निवडणूक लढवली पाहिजे. सगळे मतदार एकत्र झाले तर भाजपला शह देऊ शकतो. शिवसेना नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य. निवडणुकीत उमेदवार उभा करून ताकदीने लढणार. चंद्रपुरात शैलेंद्र अग्रवाल यांना उमेदवारी. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांचं विधान. जिजाई बंगल्यावर राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्यांची बैठक सुरू. सुनेत्रा पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध असल्याचा प्रशांत अंबी यांचा आरोप. बदनामीकारक मजकूर समावेश केल्याचाही आरोप. कायदेशीर कारवाई करण्यात येणार, स्मिता पानसरेंनी केलं स्पष्ट. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्यात झालेल्या या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. कर्जत तालुक्यातील दहिवली येथील एकता नगर परिसरात घरफोडीची घटना. 5 तोळे सोन्याचे दागिने आणि 70 ते 80 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास. गडचिरोली जिल्ह्यात युवकाने इंस्टाग्रामवरील मित्राची चाकूने भोसकून केली हत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. हत्येचं कारण अजून अस्पष्ट, पुढील तपास सुरू. पनवेलमध्ये उभ्या CNG वाहनाला भीषण आग. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर मिळवलं नियंत्रण. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दक्षिण मुंबईत अनेक भागात रात्रीपासून वीज पुरवठा खंडित. ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे मोठे हाल. सलग 2 ते 3 महिन्यांपासून नागरिकांचा त्रास कायम. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरावरील खोल्यांचं उडालं छत. घरातील संसार उपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.